विक्रम, तू का भेटायला जाणार आहेस त्याला? नाही ना, एक लक्षात ठेव, भूताची भीती फक्त अंधारातच वाटते. लख्ख प्रकाश पडल्यावर लक्षात येतं की ज्याला आपण भूत म्हणून घाबरत होतो ना, ते भूत नाही, बुजगावण आहे. तसंच हे एक बुजगावण आहे. त्याच्या मागे लपून कोणीतरी मला घाबरवायचा प्रयत्न करत आहे. आता त्याच्या मागे जाऊन बघायची वेळ आली आहे. एक तास झाला आपण वाट बघतोय. टांग दिले त्यानं. मला नाही वाटत तो आता येईल म्हणून. म्हणजे आता हा नाचवत राहणार आणि मी तसं नाचत राहायचं, त्याचाच आहे. उचल ना लोक. हॅलो, कसा आहेस मित्रा? मी तासभर झाला वाट बघतोय, भेटणार होतोस मला. ठरलेल्या गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर जगण्यात काय मजा आहे मित्रा. पण आता कुठे, कसं भेटायचं? मी तर तुझ्या जवळच आहे. म्हणजे तुला लताचं गाणं ऐकायचंय? हे बघ, तू मला लता म्हणजे लता मंगेशकर नाही रे वेड्या, लता मानकामे. लता मानकामे म्हणजे आमची लता. आएगा 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 आने वाला. लता तुझ्या बरोबर आहे म्हणजे तू कुठे आहेस? म्हटलं ना, तुझ्या जवळ आहे, तुझ्या घरात, तुझ्या बेडरूम मध्ये. भेटायचंय ना मला? मग ये घरी, भेटू, बसू, गप्पा मारू. ताबडतोब निघ. उद्या जर तुझ्यावर विक्रम किंवा अभय अशी निवड करण्याचा प्रसंग आला तर तू कोणाची निवड करशील? असा प्रसंगच येणार नाही. माझ्या आयुष्यातली अभयची जागा मी कोणालाही देऊ शकत नाही आणि विक्रमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. घरात कोण आलं होतं? सकाळपासून फक्त अंडीवाला येऊन गेला. माझ्याशी खरं बोलायचं. कुणाचीही आणि कुठल्याही प्रकारची फालतूगिरी सहन करण्याच्या मनस्थितीत नाही आता मी. तुम्हाला काय म्हणायचंय भाऊ? जो माणूस गेले अनेक दिवस सगळ्या घराला त्रास देतोय, तो माणूस फोन करतो आणि तो फोनवर तुझ्या गुणगुणण्याचा आवाज ऐकतो. तुम्हाला काय म्हणायचंय भाऊ? हा जो कोणी माणूस तुम्हाला चिठ्ठ्या पाठवतो, तो तुमच्या घराची नासधूस करतो, त्याला मी सामील आहे? आता मात्र हे खूप झालं. विक्रम, तू सुद्धा ना? मी पण काय नाही ना, मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. विक्रम, लता, चला चल. विक्रम नसण्याची सवय करून घे. म्हणजे इथून पुढे विक्रम ऑफिसमध्ये येणार नाहीये, कारण ऑफिसमध्ये बसून लोकांची देणी नाही फेडता येत ना. कसली देणी? रिलॅक्स बेबी, रिलॅक्स. तुझ्या विक्रमला काहीही होणार नाहीये. फक्त इथून पुढे त्याला माझ्या इशाऱ्यावर कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचावं लागेल. तुला काय सुचवायचं? लता त्या माणसाला सामील आहे? मी असं कधीच म्हटलं नाही, पण तो माणूस घराचं कुलूप न उघडता कधीही आपल्या घरात शिरतो. त्यामुळे मला काय, शैलेशलाही असं वाटतं की घरातलं कोणीतरी सामील आहे. विक्रम, तुला एक गोष्ट निक्षून सांगतो. लता माझ्या मुलीसारखी आहे. तुझ्या आधीपासून ती या घरात आहे. तिच्यावर साधं बोट उचललेलं सुद्धा मी खपवून घेणार नाही. 2 कोटी रुपये आणि फक्त 9 दिवस. एक दिवस सरला गड्या. मी प्रयत्न. तू काय प्रयत्न करतोयस ते नाही ऐकायचं मला. ते काही लागलं सवरलं तर सांग बरं का मला. नाही काय झालं तर माझ्या वडिलांचं मीठ खाल्लंस ना तू, आणि हे मला कसं विसरता येईल यार. कोणाचा फोन होता? मयंकचा. काय म्हणत होता? जखमेवर चोच मारायला फोन केला होता. पैसे द्यायला आता 9 दिवस वगैरेच राहिले आहेत. आपण कसे त्याचे पैसे परत करणार आहोत? गुंतता